हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज ऑलमोस्ट माझं सकाळी लवकर आवरलेलं, म्हणजे 10ला सगळं आवरलेलं, कारण का दीपकचं होतं फास्टिंग आणि आमचा ब्रेकफास्ट वगैरे पण झालेला. आणि झालं असं की पिल्लू आहे ना सकाळी लवकर उठली, ऑलमोस्ट 6च्या दरम्यान उठली. मग 6ला उठली, मग ती 10 वाजता झोपली आणि 10ला झोपली ती 11 वाजता उठली, 12 वाजता उठली. आणि 12 नंतर मग तिचं जेवण वगैरे झालं आणि नंतर मग आम्हाला भूक लागली. सो म्हटलं चिप्स तळूया, कारण का पावसाचं पण वातावरण होतं चांगलंच. म्हटलं चिप्स आईने केलेले होते बटाट्याचे, ते होते, म्हटलं ते तळूया आणि तेच खाऊया, कारण का दीपकचा पण फास्टिंग होता. पिल्लूचं भरवण वगैरे झालेलं, तिचं खेळणं वगैरे चालू होतं आणि दीपक इथे मला चिप्स काढून देत होता, म्हणजे जे मोठे मोठे जाड जाड असतात ना ते काढून देत होता. आणि मस्त आईने चिप्स जे केले आहेत ना ते मस्त लागतात खूप. सो त्याच्यानंतर पिल्लू पण आली. आणि पिल्लूचं कसं आहे ना, तिला आपण जेव्हा तळतो ना त्याचा आवाज येतो. कुठलाही पदार्थ तेलात टाकला की तो थोडासा आवाज येतो आणि वास येतो. त्या वासाने पिल्लू बरोबर येते. म्हणजे काही अशा गोष्टी आहेत ना ती वासाने बरोबर ओळखून जाते. आता जोपर्यंत मी तिला देत नाही ना तोपर्यंत ती तिथून जाणार नाही. आणि तळल्या ते गरमच असतात. मग सो थोडा टाईम घेतला तिला आणि तिला दिला, तसं त्याबरोबर ती गेले. आणि मग असे छोटे थोडेसे चिप्स आहेत ते फ्राय केले आणि मग तिघांनी आम्ही मस्तपैकी एन्जॉय केले. तिची झोप झालेली प्रॉपर, आमची झाली नव्हती. म्हणजे आम्हाला थोडा पण आराम भेटला नव्हता. म्हटलं बेडवरची गादी आहे ती आणूया बाहेर आणि मग पिल्लू खेळेल आणि मी झोपेल, तू बघत बस, टीव्ही बघत बस, नाहीतर तिला बघत बस, असं चालू होतं आमचं. सो गादी, कुशन, ब्लँकेट वगैरे सगळं काही बाहेर आणलं आणि पिल्लू मस्तपैकी त्याच्यावर खेळत होती, जमजम करत होती. तिचं तेच चालू होतं, पण तिने काही झोपून दिलं नाही. मग लगेचच उठली थोड्या वेळाने 4-5च्या दरम्यान आणि मग लगेच चहा वगैरे ठेवला आम्हाला. सो चहा प्यायला घेतला. आणि पिल्लूचं असं असतं ना, मी जेव्हा किचनमध्ये गेली ना की मग तिचं असतं किचनमधून बाहेर पड, म्हणजे ती मला असं स्टेबल काम करूनच देत नाही किचनमध्ये. कधी तिचा मूड असेल तरच, नाहीतर मग सारखं हात पकडणार आणि चला बाहेर, हात पकडणार आणि चला बाहेर. आणि बाहेर पण मस्त पाऊस चालू होता. संध्याकाळ झाले, चहा वगैरे झाला. आता जेवणाची तयारी, दीपकचा उपवास आहे त्याच्यामुळे लवकर पालक ठेवले बॉईल करत. आज करणार आहे पालक पनीर. सो त्याची प्रिपरेशन चालू आहे. पालक पनीर, जिरा राईस आणि चाललंय विचार रोटी करेल किंवा चपाती, बघू कसं काय होतंय काय. ते करत लावले. पिल्लू आणि दीपक गेले खाली. पिल्लूला आता 1 रुपया कळतो, 1 असेल म्हणजे 1 रुपया तो कळतो. आणि तिला माहिती आहे 2 रुपीज झाले की चॉकलेट भेटतं. सो ते भेटलं आणि ती गेली खाली दीपक, आणि ती तुम्हाला दाखवते. लॉलीपॉप पण खाल्लं. मी माझी तयारी करत होती. ते खा, दे लवकर, दे ते. हे त्याने खाल्लं. ही काठी घ्यावी लागते ना, ते चावत बसते. पनीर आहे ते हे करत ठेवले. पालक आहे ते बॉईल झाले. आता पटकन पनीरची भाजी करायला म्हणजे करून घेते. आता ऑलमोस्ट 5:30-6 वाजले असते. आणि आता जिरा राईस करून घेते पटकन. दीपक गेल्या मंदिरमध्ये, लगेच पिल्लूला सोडला आणि तो गेला खाली. आता तो येईपर्यंत माझं एवढं काय होणारच नाही, कारण का पिल्लूनं स्टेबल नाही बसत. नुसती जरी का लावून दिलं तरी ती एवढ्याच मारत बसते. सो चल, हाच तिला बरं आहे, नाही तर 2 दिवस तिला बरं नव्हतं. आली मस्तपैकी पालक पनीरची भाजी बनवली दोघांना. पिल्लूला पण तेच केली, आम्हाला पण ते, आणि जिरा राईस केला. आणि आता इथे ना मी लच्छा पराठा करायचा विचार चालला आहे माझा, म्हणजे करू की नको तेच चालू आहे. म्हणून सगळं आहे ते प्रिपरेशन करून घेतली, कारण का ऑलमोस्ट 6 वाजलेले. आणि आम्ही तुम्हाला सांगते, आम्ही ना 6 वाजता जेवलो, 6:30-6 वाजता असं जेवून घेतलं, कारण का सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे जेवलो. आणि आज असं काही जेवण होतं, जिरा राईस, पनीरची भाजी, पालक पनीरची, आणि सॅलेड होतं आणि चपाती म्हणजे पराठा. पिल्लूला लच्छा पराठा खूप आवडतो त्याच्यामुळे तेच केलेला, कारण का संध्याकाळच्या टायमिंगला तिला 6च्या टायमिंगला असं खायला देतेच ना मी. म्हटलं ती लच्छा पराठा आणि थोडीफार भाजी आहे ती खाऊन घेईल. सो तिने खाल्लं दीपकसोबत. आणि मोस्टली करून मुलं बघा, तुम्ही नोटीस केलं का किंवा तुमचं बाळ असं करते का, आपण जेव्हा जेवायला बसतो ना, म्हणजे मम्मी लोक त्यांच्या प्लेटमध्ये ते एवढे इंटरेस्टेड नसतात, पण
बाबा लोक किंवा पप्पा लोक असतात ना, त्यांच्या प्लेटमधलं खाण्यामध्ये त्यांना खूप इंटरेस्ट असतो. म्हणजे माईट बी आपण दुसऱ्याला प्लेट देतो ती नीट अगदी सजवून देतो आणि आपण जेवतो तेव्हा कसं तरी असतं, त्याच्यामुळे पण असू शकतं. सो ती कधीही दीपक जेवायला बसलं ना की त्याच्या प्लेटमधलं तिला हवे आणि ती खाणारच खाणार. आणि आता पण बघा, तिला नुसता पराठा भरवलेला पण नाही, तिला डीप करून भाजीमध्ये हवे. सो तिचं ती खात होती, ती हाताने पण खात होती मध्येच, त्याला तो पण तिला भरवत होता. आणि मग नंतर मी इथे त्याला मी गरम गरम काढून देत होती पराठे. आणि मग मी पण म्हटलं जेवून घेईल, कारण का संध्याकाळी म्हणजे आम्ही दिवसभरात एवढं असं काय खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं लवकरच जेवूया. आणि ते बरं लवकर जेवलेलं. आणि मग संध्याकाळी पिल्लूचे फ्रेंड्स लोक आले. आता हा नवीन एक तुम्हाला मुलगा दिसत असेल, कारण का आमच्या बाजूला नवीन नेबर आलाय. सो तो पण खेळायला आलेला आणि हर्षदीप पण होता खेळत. मस्तपैकी 3 जण खेळत होते. हा काय बोलतो हर्षदीप, हा काय बोलतो, हा पूजा आहे खाली. इस पर मत लगाना, इस पर मत लगाओ, ठीक है? ये गाड़ी चलेगी और इसको दुनिया को बताएगी ये वाली, ये सब चीजों बताएगी दुनिया को, उसके लिए इसको ध्यान से रखना. हर्षदीप उसको ओपन करके दे बॉल का समाया को फिक्स करा दे. चलो आता 3, 2, 1 go. सभी गान को ले लो, इधर से दो ना ये बॉल बघा. तो हैरी पॉटर का सीरियल लागू. आता मी तुला डोक्याचा दाखवू का? तिला कॉपी गप्पा शिकायची ते गप्पा शिका का होते. मैं हँड्स अप, ना हँड्स अप, पहिला हँड्स अप. जो नाही पडशील त्याच्यावर. दीपक पकड, दीपक पकड. समयरा नो खाली उतर. आई गया पडेल बघ ती. तो गेला ना. तो बघ आला बघ. आवाज दे दादाला. आला 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 आला. इथे तुम्हाला मी सांगते, तो हर्षदीप बाहेर खेळत होता, त्याचा आवाज तिने ओळखला आणि आमचा डोअर लॉक होता. सो त्याच्या आवाजाने तिने त्याला आतमध्ये घेऊन घेतले. म्हणजे मुलांचं डोकं बघा, म्हणजे आवाज पण ओळखून घेतात. आणि ऑलमोस्ट 10:30 वाजलेले त्या दरम्याने. सो एवढा सारा पसारा करून ठेवलेला तिघांनी. आणि म्हणजे असंच होतं, कोण खेळायला आलं ना की पिल्लू सगळी खेळणी काढून देते, स्वतः कमी खेळते आणि दुसऱ्यांना देऊन टाकते. म्हणजे लिटरली पाऊच उचलून देते. आणि नंतर मग ते कलरिंग करायला घेतलं तिने आणि तिचं चालू होतं तेच. आणि नंतर मग काय शूट केलं नाही, हे नेक्स्ट डे मी शूट केलं. आम्ही चाललेलो जुडिओला. म्हटलं बघूया काय नवीन कलेक्शन आले, पिल्लूला काय घेऊया आपण असं ठरवलेलं. सो आम्ही गेलेलो आणि रक्षाबंधन होऊन गेलं. सो पिल्लूचे जे भाऊ आहेत, म्हणजे पिल्लूच्या काकाची मुलं, त्यांना म्हटलं काहीतरी गिफ्ट घेऊया. सो त्यासाठी आम्ही निघालेलो. आणि पिल्लूला बघा, म्हणजे वातावरण खूप थंड होतं, पाऊस होता त्याच्यामुळे. आणि तिची कॅप पण मला भेटत नव्हती कान पॅक करायला. सो असं स्कार्फने तिला मी रॅप केलेलं आणि किती अगदी तिने पद्धतशीर मला लावून दिलेलं. आणि दीपकचा पण तिने हात कसा पकडून ठेवला आहे बघा. आणि नंतर मग तिथे गेल्यावर मी काही शूट केलं नाही, डिरेक्टली घरी आल्यावर केलं. तर आम्ही मगाशी स्टुडिओमध्ये जाऊन आलो. तुम्ही बघितलंच असेल पिल्लूला. पिल्लू खाली होता तर जाऊन आलो. आणि आता घरी आलोय. तिकडनं काहीच आणलं नाही, फक्त एक टी शर्ट आणलं, मला नेल पेंट आणलं बस. आणि बाकी आता काही एवढे असे एकदम चांगले कलेक्शन तिथे नाहीच आहेत. सो काहीच नाही आणलं, फक्त एकच टी शर्ट घ्यायचं म्हणून घेतलं आम्ही पिल्लूला. बाकीचं नेल पेंट वगैरे आणि मला एक टी शर्ट बस, बाकी काही आणलं नाही आहे. सो आज संडे आहे, सकाळपासून काही शूट केलं नाही. म्हटलं आता करावं, कारण का सॅटर्डेचा जो व्लॉग आहे तो एकदम छोटा होऊन जाईल. म्हटलं संडेचं काहीतरी कनेक्ट करते, काय होईल ते तुमच्याजवळ आज शेअर करते संध्याकाळपर्यंत. सो कॅमेरा फिरवते. समायरा आहे इथे. समायराला जस्ट फ्रेश वगैरे केली आणि आहे तिथे. सगळे तुम्हाला पाठी कपडे दिसत असेल, कारण का पाऊस आहे 2 दिवस. सो कपडे सुकवता येत नाही आणि ते सुकायला असे मी हँगरला लावलेले आहेत. सो आता पिल्लूचा आहे पिल्लूचा डाळ भात आहे. सो तिला काहीतरी तोंडी लावायला अंडा वगैरे करेल, ऑमलेट वगैरे.
हां. आणि आम्हाला आज वडापाव करायचा आहे, कारण का दीपकचं खूप दिवसापासून चाललं की वडापाव कर वडापाव कर वडापाव कर. आणि त्याला मी बाहेरचं खाऊन देत नाही, कारण का बाहेरच्या वड्यामध्ये ना खूप ऑइल आणि तो खूप खातो ते. समायरा हाय, से हाय, समायरा से हाय, समायरा हाय कर, समायरा हाय कर ना, हाय 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 कर. जेव्हा सांगू ना तेव्हा करणारच नाही. सो चला जाऊन दे. आता वडा करायचा आहे मला. अजून म्हणजे बटाटे बॉईल करून गेलेली, भाजी करायची ती दीपक आले की करेल, कारण का कोथिंबीर नाही आणि मिरची खूपच कमी आहे. सो तो एकदम कमी स्पायसी होईल. सो ते पटकन होऊन जाईल. आता 7 वाजले तर ते दिवा लावायचं आहे मला. सगळं आवरायचं आहे. आवरायचं म्हणजे सगळं आवरून गेलेलं, पण कुठे बाहेर जायचं म्हटलं ना की पसारा. हातात घातलंस तू, वेट. हां, हातात नाही घालायचं. सो ही बघा खेळते. समायरा, समायरा नानी तेरी बोल, बोल नानी तेरी. बा हातात अडकेल ना तुझ्या. बांगडी आहे तुझी ती. थांब थांब, मम्मी काढते. टू आहे. हा टू आहे, तुम्हाला सांगते टू आहे. कुठे टू? टू. ओ टू. अले वाले वाले वाले. हाय कर, हाय. नमस्कार कर, नमस्कार कर. चला आता काय होईल ते शेअर करते. पटकन दिवा लावून घेते, सगळं आवरून. आणि मग आज ठरवलेला वडापाव करायचा, कारण खूप दिवसापासून दीपकचं चाललेलं. सो प्रिपरेशन सगळी करून ठेवले, बॅटर, वडा, आणि आता तेल गरम होते आणि चटणी पण करायची आहे मला. ती कशी करणार आहे ते तुम्हाला मी दाखवेल. ते तुम्हाला थोडंसं येल्लो दिसत असेल, कारण का ना दुपारी मी दालबाटी केलेली. सो तेच तेल यूज करायला घेतलं, थोडंसं ॲड केलं याच्यामध्ये. आता इथे मी चटणी करण्यासाठी आहे ना, बेसन आपण भिजवतो ना वडे डीप करण्यासाठी, त्याच्याच मी आहे ना थोडंसं असं हाताने त्याचे स्प्रिंकल करून तेलामध्ये टाकले, जेणेकरून ते कुरकुरीत असतं ना ते तयार होतं. म्हणजे मी ग्रीन वगैरे चटणी करत नाही, मला हीच चटणी आवडते आणि खूप मस्त लागते. तुम्ही कधी ही चटणी आहे ती ट्राय केली नसेल ना तर तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी वडापावसोबत इतकी मस्त लागते ना. आणि आता पावसाचा सीझन आहे त्याच्यामुळे हे आपण खातो. पण कांदा भजीसोबत, बटाट्या भजीसोबत पण मस्त लागते ही. सो असं सगळं जे कुरकुरीत बेसनचं असतं ना ते सगळं असं काढून घेतलं तेलामध्ये. अगदी 2-3 टाईममध्ये काढून घेतलं, कारण का वडापावमध्ये पण टाकून असं खायला मस्त लागतं. सो हे सगळं असं काढल्यानंतर मिक्सरमध्ये जे कुरकुरीत सगळं बेसन बोलतात, त्याला काय बोलतात माहीत नाही, पण मी कुरकुरीत बेसन बोलते. सो ते आहे ते सगळं ॲड केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये. थोडंसं मीठ टाकलं आणि लाल तिखट टाकलं. तुम्हाला हवे तेवढं तुम्ही लाल तिखट टाकू शकता. आणि लसूण पण टाकलेलं, ते याच्यामध्ये दिसलं नाही. ते ग्राइंड करून घेतलं सगळं. आणि बघा असं सगळं झालं आहे. लसूण आहे ना मी सोललं नाही, आहे तसंच टाकलं, कारण का तेवढा टाईम नव्हता. ऑलमोस्ट 9:30-10 वाजलेले, कारण का करेपर्यंत उशीर झाला. आम्ही झुडिओला गेलो. झुडिओनंतर मग दीपक खाली केस कट करायला गेला, त्याच्यामध्ये खूप सारा टाईम गेला. आणि थोडंसं काही सामान पण नव्हतं, म्हणजे कोथिंबीर नव्हती, कढीपत्ता नव्हता आणि मिरची पण नव्हती. सो त्याच्यासाठी मी थांबून गेलेली. सो वडा ऑलमोस्ट तयार झाला. आता मला प्रॉपर असं शूट करायला नाही जमत आहे, अगदी प्रेझेंटेबल करण्यासाठी, कारण का खूप टाईम झालेला. सो कसं तरी पटपट मी केलं आणि तुम्हाला मी दाखवते की कसं काय केलं आहे ते वडापाव. आणि चटणी आहे ना खरंच मस्त लागते. तुम्ही अशी केली नसेल ना तुम्ही कधी, तर तुम्ही नक्की ट्राय करा. मिरची वगैरे तळी, कांदा वगैरे कापला, कारण का हे सगळं दीपकला लागतं. आणि त्याची खूप टाईमपासून इच्छा होती. सो म्हटलं आज आहे ते करूनच घेते, कारण का मग सारखं करणार होतीस ते ऐकण्यापेक्षा केलेलं बरं. सो मस्तपैकी वडापाव वगैरे केले, आम्ही खाल्ले. आणि मी फक्त 2च खाल्ले, एक वडापाव आणि एक नुसता वडा. आणि दीपकने मस्तपैकी वडापाव खाल्ले. पिल्लूने पण थोडंफार, म्हणजे तिच्यासाठी एक मी छोटासा केलेला, त्यातला तिने अर्धा खाल्ला, कारण का तिचं ऑलरेडी जेवण झालेलं. असं काही केलं ना की मी तिला ना पहिलं भरवते, नंतर मग आम्ही जेवतो, कारण का कसं होतं मग हे खाते आणि मग तिचं ते राहून जातं. म्हणजे हे एवढं हेल्दी नाही आहे. आणि तिला मी पुलाव केलेला असं व्हेजिटेबल्स वगैरे टाकून. सध्या तिला बरं नाही आहे ना, त्याच्यामुळे भरपूर साऱ्या व्हेजिटेबल्स वगैरे, म्हणजे सगळं काही पोटामध्ये तिचं गेलं पाहिजे, त्याच्यामुळे सगळ्या व्हेजिटेबल्स वगैरे टाकून तिला पुलाव करते मी. 2-3 दिवस झाले तेच तिला देते. म्हणजे राईस आणि डाळचं प्रमाण, राईसचं प्रमाण कमी करते, डाळचं प्रमाण आणि भाज्यांचं प्रमाण जास्त, जेणेकरून तिच्या सर्व पोटात जाईल. सो एवढंच होतं आजच्या पुरती. आणि मग
काल होता श्रावणी सोमवार, त्याची काहीतरी छोटीशी शूट घेतलेली, दीपकने घेतलेली. असं व्हिडिओ करायचं हे नव्हतं माझं, पण दीपकने घेतले, म्हटलं ॲड करावं. सो इथे मी माझी सिंपल अशी पूजा करते, जसं जमेल तसं. आणि पिल्लूचं पण चालू आहे माझ्यासोबत करणं. घरीच मातीची पिंड असते ती करून घेतली आहे मी आणि छोटीशी अशी पूजा केली. पिल्लू पूजा म्हटलं की अगदी पद्धतशीर बसते. आता हातबीत बघा कसे जोडते. आणि तुम्ही बोलाल की मांडी का नाही तिने घातली, कारण का तिला ना ते पैंजण आहेत ना ते लागतात, त्याच्यामुळे तिने ती मांडी वगैरे नाही घातली. थोड्या वेळ घालते आणि मग नंतर सोडून देते. सो असा होता आजचा दिवस. छोटीशी पूजा वगैरे केली, पिल्लूनी पण केली तिच्या पद्धतीने, तिला सांगेल तसं ती करत होती. सो असा 3 दिवसाचा छोटासा व्लॉग होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.